नमस्कार महिलांनो, तुम्हाला महत्त्वाची बातमी मी सांगणार आहे. ती अशी आहे की तुम्हाला माहीत आहे की सरकारने तुम्हाला फ्री शिलाई मशीन देण्याची ठरवले आहे आणि जर तुम्ही या योजनेचा लाभ घेणार असाल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला मग आपण या फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ कसा घ्यायचा याविषयी डिस्कस करू. ध्यान देऊन हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि या योजनेचा लाभ तुम्हाला कसा भेटेल हा या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे सांगणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला काय डॉक्युमेंट लागतील, काय कागदपत्र लागतील हे सर्व मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. प्रधानमंत्री मोदींनी ही योजना सुरू केलेली आहे आणि देशातल्या गरीब आणि होतकरू आणि गरजू लोकांसाठी ही योजना राबलेली आहे. महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी या योजनेची सुरुवात केली आहे. बऱ्याच महिलांना जॉब करण्याची इच्छा असते पण बाहेर जाण्याची त्यांना परवानगी नसते. यामुळे त्यांना काहीच करता येत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी शिलाई मशीनचा व्यवसाय कसा सुरू करता येईल याविषयी यातून त्या पूर्णपणे आत्मनिर्भर होऊन जातात. या योजनेच्या अंतर्गत सगळ्या महिलांना 50,000 महिलांना या योजनेचा लाभ भेटलेला आहे. जर याचा उद्देश पाहिला तर फ्री शिलाई मशीनचा उद्देश असा आहे देशातल्या आर्थिक आणि दुर्बल देशातल्या महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी या योजनेचा उद्दिष्ट आहे. आणि या योजनेमार्फत महिलांना खूप जास्त फायदा होणार आहे कारण ते घर बसल्या आपला स्वतःचा व्यवसाय पण सुरू करू शकतात. आता या योजनेला असं सांगितलं आहे की पहिले तरी ती महिला भारतीय असली पाहिजे आणि त्या महिलेचं वय 20 वर्षापेक्षा जास्त आणि 40 वर्षापेक्षा कमी असली पाहिजे. आणि हा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्यावरून तुम्ही या योजनेविषयी आणखीन माहिती जाणून घेऊ शकता आणि फॉर्म कसा भरायचा हे आम्ही लिंकमध्ये सांगितलं. आणि त्यासोबतच त्या महिलेचे नवऱ्याचे उत्पन्न महिन्याची 12,000 पेक्षा कमी असली पाहिजे, त्यापेक्षा जास्त नाही. आणि देशातली विधवा आणि विकलांग महिला बी या योजनेसाठी पात्र आहे. आता आपण पाहू यासाठी लागणारे कागदपत्र आहेत आणि जे पण कागदपत्र तुम्हाला सांगणार आहे ते तुमच्याकडे असलेच पाहिजे तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र राहता. तर तुम्हाला सर्वात प्रथम तुमचं आधार कार्ड, तुमचं ओळखपत्र आणि तुमच्या वयाचा दाखला, त्यासोबत तुमचे पासपोर्ट साईज फोटो आणि तुमचा आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर आणि जर कोणी महिला विधवा असेल तर त्याची सर्टिफिकेट आणि अपंग महिला ज्यांच्याकडे अपंगाचं प्रमाणपत्र आहे त्या हे खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. हे तुम्हाला तुमच्याकडे असणं अनिवार्य आहे तरच तुम्ही या फॉर्मसाठी अप्लाय. जर या योजनेसाठी तुम्हाला अप्लाय करायचा असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे त्यावरून तुम्ही अप्लाय करू शकता. आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि या चॅनलला सबस्क्राईब तरी करा.